बंधूंनो, आज आपण 7 ऑक्टोबर रोजी मातेचा सण साजरा करतो आणि या रोजी मातेच्या सणाचं फार मोठी पार्श्वभूमी आहे. आपण जो झेंडा फडकवत आहोत त्याला देखील फार मोठा अर्थ आहे. ज्यावेळेला टर्कीमध्ये युद्ध झालं आणि कॉन्स्टँटिनोपल हे मोठं शहर याच्यावर जेव्हा ताबा मिळवला त्यावेळेला पोप पायस पाचवे यांनी लोकांना आवाहन केलं की सगळ्या लोकांना सांगितलं तुम्ही गुडघे टेकून रोजीची प्रार्थना करा आणि जे लोक युद्धाला जाणार होते त्या सगळ्या जहाजावर झेंडा फडकवण्यात आला. तो झेंडा पवित्र मर्यादेचा होता, ब्लू कलरचा. आपण आता झेंडा नवीन कलर जो वापरतो तो पवित्र मर्यादेचा ब्लू कलर आणि त्याच्यामध्ये मधोमधी सेंटरला येशू ख्रिस्ताचं क्रुसिफिक्सचं चित्र होतं. आणि खूप आवाहन केल्यानंतर लोकांनी अगदी गुडघे टेकून प्रार्थना केली आणि मुस्लिम लोकांची संख्या एवढी होती की यांची संख्या अगदी नगण्य होती, कमी लोक होते. परंतु या झेंड्याच्या पावरमुळे पवित्र मातेच्या मध्यस्थीद्वारे आणि प्रार्थनेमुळे त्यांना विजय मिळाला आणि त्यामुळे युरोप सुरक्षित राहिलं. आज आपण जो झेंडा फडकत आहोत त्याला फार मोठं चिन्ह आहे. आजचा हा दिवस आहे. याच दिवशी पोप साहेबांनी रोजीचा सण साजरा केला. पहिलं त्याला नाव दिलं होतं आ लेडी ऑफ विक्ट्रीज, विक्ट्री म्हणजे विजय, विजय मिळाला म्हणून. पण आता आपण रोजीचा सण साजरा करतो. तर जे आतमध्ये आहेत त्यांना मी आवाहन करतो की एक झेंडा फक्त मौजमजेसाठी नाही आहे, तर त्याला फार मोठा अर्थ आहे. तर तुम्ही देखील बाहेर यावं आणि या झेंड्याच्या रोडासाठी सहभागी व्हावं. दूताचा मरियाला संदेश. प्रभूच्या दूताने मरियाला संदेश दिला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पहा मी प्रभूची दासी आहे. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. देव शब्द मनुष्य झाला. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. ख्रिस्तांनी दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही तुला विनंती करतो की आमच्या अंतःकरणात तुझ्या कृपेचा वर्षाव कर. तुझा पुत्र ख्रिस्त याच्या ध्येयधोरण आम्हाला सुखाच्या संदेशाद्वारे प्रकट करण्यात आले. त्याच्या दुःख सहनाच्या कृपाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळू दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. फातिमा मातेच्या ध्वजवंदनासाठी जमलेल्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत. आता आपण सुरुवातीचे गायन घेणार आहोत. मरिया तुला प्रणाम, मरिया, मरिया तुला प्रणाम, मरिया तुला प्रणाम, मरिया, मरिया तुला प्रणाम. तू नारी रत्नामधी धन्य, तुझा पुत्र येशू धन्य. कृपा पूर्ण तू आम्हाला नारी, प्रभूचे सुंदर दान. मरिया, मरिया तुला प्रणाम, मरिया तुला प्रणाम, मरिया, मरिया तुला प्रणाम. माऊलीचा ध्वज फडकवण्याचे भाग्य लाभलेले आजचे मान्यवर श्री रेजी रॉकी रॉड्रिग्स व कुटुंबीय यांना मी इथे आमंत्रित करीत आहोत. आजचे मान्यवर श्री रेजी रॉकी रॉड्रिग्स यांचा परिचय करून दिला जाईल.
माऊलीचा ध्वज फडकवण्याचे भाग्य लागलेले आजचे मानकरी श्री रेझी रॉकी रॉड्रिक्स यांचा परिचय. श्री रेझी रॉकी रॉड्रिक्स हे टाकी गाव परिवारातील असून आई, पत्नी व 2 मुली असा त्यांचा परिवार आहे. रेझी हे हॉस्पिटॅलिटी अँड बिझनेस मॅनेजमेंट या क्षेत्रातील लंडन येथील पदवीधर असून ते सध्या ऑफसाईट हॉस्पिटॅलिटी LLP ह्या कंपनीत जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. त्यांची पत्नी सौ रोमा रॉड्रिक्स ह्या सेंट लुईस अंधेरी येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या दोन्ही मुली कार्मलाइट कॉन्व्हेंट शाळेत शालेय शिक्षण पूर्ण करीत आहेत. त्यांची आई अंजली रॉड्रिक्स ह्या मीरा भाईंदर महानगरपालिकेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. फातिमा मातेचा वरदहस्त सदैव त्यांच्या कुटुंबावर असावा. त्यांचे वैवाहिक जीवन सुखी व समृद्ध व्हावे. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे. त्यांच्या मुलांवर व कामधंद्यावर फातिमा मातेचा आशीर्वाद असावा. त्यांना सुखी व आनंदी जीवन मिळावे म्हणून आपण त्यांच्यासाठी व आपणा सर्वांसाठी प्रार्थना करूया. आजच्या मान्यवरांना फादरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देण्यात येईल. आता फातिमा मातेचा ध्वज आशीर्वादित केला जाईल व तदनंतर फादर प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याने क्रूसावरून स्वतःची आई आम्हाला आमची आई म्हणून दिली. फातिमा मातेचा वार्षिक सोहळा साजरा करत असताना तिची मध्यस्थी आम्हाला नितांत लाभली. तिचे श्रद्धानुकरण आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळवून देऊ. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावे करतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र जाओ, तुझे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमचा अपराध करतो तसे तुझ्या क्षमा कर आणि आम्हाला हात करू देऊ नको आणि राज्यात कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या आहे आणि तुझे आणि पवित्र माते, देवाची माते, आम्हाला पापासाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. सर्व भाविकांनी माऊलीच्या ध्वजाला वंदन करायचे आहे. विनंती करतो आहे कुटुंबियांना की माऊलीचा ध्वज फडकवण्यासाठी त्यांनी ध्वजाजवळ यायचे आहे. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी,
फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी, ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी, ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता, कृपा पूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. धन्य सकल स्त्रियांमध्ये ती निष्कलंक माता, कृपा पूर्ण फातिमा कुमारी गातीची गाथा. असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी, असाच फडकू दे ध्वज तिचा महिमा निरंतरी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी, ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा, करा प्रार्थना प्राश्चित द्या ग रोज जपा माळा. फातिमा गावी दिले तू दर्शन तीन सान बाळा, करा प्रार्थना प्राश्चित द्या ग रोज जपा माळा. या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी, या जगताच्या शांतीसाठी तुझ चिंता भारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी, ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. दर्शन आम्ही घेतो तुझे याचूने गावी, मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. दर्शन आम्ही घेतो तुझे याचूने गावी, मंदिर येथे उभे तुझे तव मंगल नामी. वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी, वसईतील तीर्थस्थान हे तुझे नामधारी. ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. फातिमा मातेचा ध्वज हा फडके नभांतरी, ह्या मातेचा महिमा मोठा वर्णू किती थोरी. प्रभु
छाया समूहात प्रभू यशाची घात. आजची पवित्र मिसा नोवेना हेतुपेठेतील सर्व हेतूसाठी अर्पण करण्यात येत आहे. आजच्या पवित्र मिसासाठी आपण आमंत्रित केलेल्या फादर प्रदीप डाबरे यांचे हार्दिक स्वागत. फादर प्रदीप डाबरे मूळचे निर्मळ धर्मग्रामातील असून सध्या ते पवित्र आत्म्याचे चर्च नंदाखाल धर्मग्रामामध्ये सहाय्यक धर्मगुरू असून नंदाखाल येथील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये प्राचार्य म्हणून कार्य पाहत आहेत. तसेच ते डायसेशन बोर्ड ऑफ एज्युकेशनचे संचालक म्हणूनही कारभार सांभाळत आहेत. फादरांनी यापूर्वी वरखंडा, सांडोर, पालघर या धर्मग्रामामध्ये कार्य केलेले आहे. त्यांच्या उमेदीच्या काळात वसी धर्मप्रांताच्या युवा संघटनेचे ते अध्यक्ष होते. फादरांनी धर्मप्रांतामधील अनेक शाळांमध्ये शिक्षक आणि प्राचार्य म्हणून कार्य केलेले आहे. आपल्या विनोदी स्वभावाने आणि विद्यार्थ्याशी मैत्रीपूर्ण संबंधामुळे ते विद्यार्थ्यांचे लाडके आणि आवडते धर्मगुरू आहेत. फादरांची मेहनत आणि चिकाटी यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात चांगला बदल झाला आहे. एक अनुभवी शिक्षक आणि प्रशासक म्हणून फादर शालेय व्यवस्थापनात उत्कृष्ट योगदान देत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अशा ह्या उत्तम शिक्षक, प्रशासक आणि मार्गदर्शक धर्मगुरूंचे आजच्या उपासनेसाठी हार्दिक स्वागत. फातिमा मातेच्या नोवेनेचा 5व्या दिवशी सर्व भाविकांचे स्वागत. जशी मी केली प्रीती तुम्हावर तशी प्रीती बरसात करा. परमेश्वराने मनुष्याला दिलेली एकमेव अशी आज्ञा जी आपल्याला शेजार प्रीतीचे महत्त्व पटवून देते. आपला शेजारी कोण? आपला शेजारी तोच जो आपल्या सुखदुःखात आपल्यासोबत असतो. मरिया स्वतः गरोदर असताना अलिशेबीची सेवा करण्यास धावून गेली. कानागावी घरधण्याची मदत करण्यास तिने येशूला प्रवृत्त केले. निस्वार्थीपणे मदतीचा हात पुढे करणे हाच खरा शेजार धर्म आहे हे तिने आपल्या वागण्यातून दाखवून दिले. मनुष्याची स्वार्थी वृत्ती, वेळेचा अभाव, संवेदनहीनपणा हीच आजची वास्तविकता आहे. आपल्या आचरणांतून शेजार धर्माचे बाळकडू मरियेने येशू ख्रिस्ताला दिले आणि तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या गाव परिवारात व धर्मग्रामात एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन उत्तम शेजार धर्म पाळावा ही आजची गरज आहे. ह्यासाठी आपल्याला परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून आजच्या ह्या मिसा बलिदानामध्ये आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीची परमपित्याकडे प्रार्थना करूया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्य साजरे करण्यासाठी आपण प्रत्येकजण पात्र ठरावेत म्हणून क्षणभर शांत राहून आपल्या पापाची कबुली देऊया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने व हेगईने मी फार पापे केली आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. नित्यकुमारी धन्य मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना, तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व शक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाओ.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, तुझ्याबद्दल आमच्या हृदयात अपार प्रीती निर्माण कर. तुझ्या पुत्राच्या आगामी शरीर धारणाची सुवार्ता तू आम्हाला दूताद्वारे दिलीस. त्याच्या दुःख आणि मरणाद्वारे आम्हाला त्याच्या पुनरुत्थानाच्या वैभवाकडे घेऊन जा. तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. पौलचे गलतीकरास पत्र ह्यातून घेतलेले वाचन. मला आश्चर्य वाटते की ज्यांनी तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहात. ती दुसरी नाही पण तुम्हाला घोटाळ्यात पाडणारे आणि ख्रिस्ताच्या सुवार्तेचा विपर्यास करू पाहणारे असे कित्येक आहेत. जी सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली तरी तो शापभ्रष्ट असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आत्ता पुन्हाही सांगतो की जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी कोणी तुम्हाला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. मी आता मनुष्याची मनधरणी करायला पाहत आहे की देवाची? मी मनुष्याला संतुष्ट करायला पाहत आहे का? मी अजूनपर्यंत मनुष्याला संतुष्ट करीत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. बंधूनो, मी तुम्हाला हे कळवतो की मी सांगितलेली सुवार्ता मनुष्यापासून प्राप्त झाली नाही आणि ती मला कोणी शिकवलेलीही नाही, तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली. प्रभूचा शब्द. प्रतिसाद. परमेश्वर आपल्या कराराची सदैव आठवण ठेवतो. परमेश्वराचे स्तवन करा. सरळ जनाच्या सभेत आणि मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकार स्मरण करीन. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत. ज्यांना ती आवडतात ते सर्व त्याचा शोध करतात. त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य आणि न्याय आहेत. त्याचे सर्व आदेश विश्वसनीय आहेत. ते सदा सर्व काळ अढळ आहेत. ते सत्याने आणि सरळपणाने नेमलेले आहेत. त्याने आपल्या लोकांना उद्धारदान पाठवून दिलेले आहे. त्याने आपला करार सर्व काळासाठी नेमला आहे. त्याचे नाव पवित्र आणि भययोग्य आहे. त्याचे स्तवन सर्व काळ चालते. कृपया शुभवर्तमानासाठी उभे असा. परमेश्वरा, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. कोणी एक शास्त्री उभा राहिला आणि येशूची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाला, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? त्याने त्याला म्हटले, नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तुझ्या वाचनात काय आले आहे? त्याने उत्तर दिले, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण बुद्धीने प्रीती कर, आणि जशी आपणावर
तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर. त्याने त्याला म्हटली, ठीक उत्तर दिलेस, हे कर म्हणजे जगशील. परंतु स्वतःला नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, पण माझा शेजारी कोण? येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरुशलेमहून खाली यरीहोला जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. थोड्या वेळाने एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता. तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शमरोणी त्या वाटेने चालला असताना पडलेला मनुष्य होता तेथे आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळ आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल आणि द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतारशाळेत आणले आणि त्याची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, ह्याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन. तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला? तो म्हणाला, त्याच्यावर दया करणारा तो. येशूने त्याला म्हटले, जा आणि तूही तसेच कर. प्रभूचे हे शुभवर्तमान. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, अद्यापही सेमिनरीतल्या दिवसातला हा तो अनुभव तितकाच ताजा तवाना माझ्या मनात घर करून बसला आहे. मी थिओलॉजीच्या 3ऱ्या वर्षी होतो आणि आम्ही 3 धर्मबंधू ब्रदर्स गोरेगाव सेमिनरीपासून अवघ्या 7 मिनिटाच्या वॉकेबल डिस्टन्सच्या अंतरावरती जी सेंट थॉमस रेल्वे लाईनला लागून जी शाळा आहे, या शाळेत महत्त्वाच्या उपक्रमासाठी आम्हाला नियुक्त केलं होतं आणि सगळा भार आमच्या 3 ब्रदरावरती होता. आम्हाला नरेशन करायचं होतं आणि ॲक्टिंग करण्यासाठी काही मुलं निवडली होती आणि पालकांची जवळजवळ 1000-1200 लोकांची गर्दी पाहण्यासाठी येणार होती. आम्ही आमचा प्रवास संध्याकाळी साधारण 4:15च्या दरम्यान सेमिनरीपासून चालत सुरू केला आणि प्रवास फक्त 6 ते 7 मिनिटाचा. त्यावेळेला आता गर्दी वाढली आहे आणि ट्रॅफिक वगैरे नव्हतं म्हणून दुपारची वेळ होती, 4:15 झाले होते. आम्ही गप्पा मारत निघालो आणि अवघ्या दुसऱ्या सिग्नलच्या जवळ अर्धनग्न मळकट अशा स्वरूपात एक गृहस्थ पूर्णपणे लाईटीच्या खांबाजवळ पडलेला आहे आम्ही पाहिला. आमची पावलं जड झाली, मनात चलबिचल सुरू होते. तो तिथे कुठल्या अवस्थेत आहे माहिती नाही. त्याला पाणी हवं आहे का, त्याला औषध पाहिजे का, तो जिवंत आहे का, तो मरण पावला आहे का, ही पाहण्याची हिंमत आणि धमक जी होती ती सुरू झाली. कार्यक्रम 5ला सुरू होणार होता. शाळेत 4:20 4:25चा अवधी होता आणि जर या गृहस्थाकडे आपण थांबलो, विचारपूस केली, जवळच्या दवाखान्यात जर घेऊन गेलो तर आपल्याला जो महत्त्वाचा उपक्रम शाळेत राबवायचा आहे त्यासाठी आपण उशीर होऊ आणि साधारण 1000-1200 लोक आपल्यासाठी थांबतील. या एकाच गोष्टीमुळे आमची पावलं परत वेगानं पुढे निघाली. जाताना मी एकमेकाला सांगितलं, आपण परत आल्यानंतर सेमिनरीत जायचं नाही, या माणसाला उचलायचं, आपण दवाखान्यात न्यायचं आणि आपल्या परीनं जे काही करता येईल ते सगळं करायचं. आम्ही कार्यक्रमाला शाळेत पोचलो, कार्यक्रम सुरू झाला, नरेशन सुरू झालं, प्ले सुरू झाला आणि मनात एकच विचार होता, त्या व्यक्तीचा चेहरा
आणि ज्या अवस्थेत तो पडला हे रस्त्यावरती ते चित्र पुसेन असं झालं होतं. साधारण 2.25 तासानंतर आम्ही त्याच रस्त्याने परत आलो आणि डबल वेगाने आम्ही सुरुवात केली जेणेकरून आम्ही त्या गृहस्थापर्यंत पोहोचू, त्याला लवकर दवाखान्यात घेऊन जाऊ. आणि आम्ही आल्यानंतर पाहिलं ही वॉज नॉट देअर. तो तिथे नव्हता. जवळच्या दुकानवाल्याला आम्ही विचारलं, त्या रस्त्यावरून आम्ही तिघेच नव्हतो, हजारोच्या संख्येनं लोक ये जा करतात, बरीचशी दुकानं उघडी होती, बरीचशी वाहनं त्या ठिकाणी जात होती, कुणाचंच लक्ष गेलं नाही, कोणीच थांबलं नाही. आम्ही त्या जागी आल्यानंतर जवळच्या त्या फेरीवाल्याला विचारलं, इथे 1-1.5 तासापूर्वी गृहस्थ पडला होता, त्याचं काय झालं बाबा, कुठे आहे तो, कुठे नेलाय? तो मरण पावला आणि पोलीस आल्याने घेऊन गेले. तो मरण पावला, पोलीस आल्याने त्याला घेऊन गेले. आम्ही ज्या परफॉर्मन्ससाठी जात होतो ही शाळेतली परीक्षा असेल. आम्ही जो परफॉर्मन्स देण्यासाठी जात होतो कदाचित तो परफॉर्मन्स गौरवासाठी असेल, टाळ्या मारण्यासाठी असेल, स्तुतियोग्य असेल. पण त्या क्षणी ती बातमी कानावर पडल्यानंतर अद्यापही जीवनाच्या परीक्षेत आपण कसे हरलो, जीवनाच्या परीक्षेत आपण जिंकलो नाही, ही खंत अद्यापपर्यंत या हृदयात तितकीच ताजी तवानी आहे. आणि म्हणूनच आजचा जो विषय जो आहे शेजार धर्म किंवा शेजार प्रीती, त्यात दडलेलं वास्तव्य आणि आपली मुळात असलेली आजची गरज, हे पाहत असताना पहिला एक शब्द जो आहे तो आपल्या जीवनामध्ये किती प्रमाणात आपण उचलून धरला आहे याचं चिंतन पहिल्यांदा व्हावं. आणि तो शब्द म्हणजे संवेदनशील मन. इफ देर इज नो सेन्सिटिव्ह हार्ट आय कॅनॉट रीच आउट. ज्या मनातच मुळात संवेदनशीलता नाही आहे, ज्यांच्या भावना मेल्या आहेत, जे संवेदनशील मन पुढे जात नाही आहे, ते काहीच करू शकत नाही. आणि म्हणूनच मदर तेरेसांचं एक उदाहरण मी सांगू इच्छितो. तिने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एकच वसा धरून ठेवला होता, डू अ लिटिल काइंडनेस इच डे. प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी एक साधं लहानसं सत्कृत्य करा. आपल्या गावाच्या शेजोळ्यातून आपण चाललो ना, आपल्या जवळचा गावातला आपल्या शेजोळ्यातला सभासद आहे, गृहस्थ आहे, तो पुरुष आहे, ती स्त्री आहे, आणि त्याच्या तोंडाकडे बघा आणि हसा ना. ते साधं स्माईल करण्यासाठी पैसे लागत नाहीत आणि वेळही लागत नाही. आपण आपल्या प्रवासात आहोत, त्याच्याकडे बघायचं आहे आणि हास्य करायचं आहे. मॅटर इज ओव्हर. ती व्यक्ती आयुष्यभर तुम्हाला विसरणार नाही. गावाच्या वेशीवरून चाललो ना बाबा, गाडीला ब्रेक मारा, कुणाच्या तरी अंगणात थांबा. आपल्याला माहिती आहे घरात खाटेवर खिळलेली बाई आहे, खाटेवर खिळलेला गृहस्थ आहे, उतार वयातली माणसं या घरात राहतात. गाडीला ब्रेक मारा, 5 मिनिटं दारात चढा, त्यांच्या खाटेवर बसा, डोक्यावर हात ठेवा आणि पवित्र क्रूसाची खून काढा. इट टेक्स ओनली 5 मिनिट्स. फक्त 5 मिनिटाचा प्रश्न आहे. ते कुटुंब आपल्याला आयुष्यभर विसरणार नाही. कधीतरी आपण प्रवासात आहोत, आपल्या गावातलीच माणसं आहेत, आपल्या रक्ताची माणसं आहेत, आपल्या हक्काची माणसं आहेत, आपल्या शेजोळ्यातली माणसं आहेत, आपली जवळची माणसं आहेत, आपले नातेवाईक आहेत. त्यांना हाय हॅलो करा आणि मग पुढे जा. जीवन खूप सुंदर आहे, जीवन खूप जगण्याजोग आहे. आणि या जीवनात जो आनंद आहे तो कसा आत्मसात करायचा, कसा कवटाळायचा, हे कौशल्य देखील प्रत्येकाला उगत असणं आवश्यक आहे. या मानसिकतेमध्ये सब कुछ चलता है चालत नाही. डोंट टेक युअर रिलेशनशिप ग्रांटेड. आपले नातेसंबंध जे आहेत आपल्या शेजोळ्याबरोबर, आपल्या गाव परिवाराबरोबर, आपल्या शेजाऱ्याबद्दल, ते कधीच गृहीत धरायचे नाहीत. वेळ प्रसंगी ही माणसं धावत येतील, वेळ प्रसंगी ही माणसं आपल्यासाठी उभी राहतील, वेळ प्रसंगी आपल्या बाजूला ठाम, आपल्या अडचणीत, आपल्या वेदनेत, आपल्या यातनेत, आपल्या आजारपणात, आपल्या संघर्षात
ही माणसं आपल्याला साथ संगत देतील, त्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या. सर्वसाधारण एक मानसिकता असते या जीवनाच्या प्रवासामध्ये. आपण या देवळाचे या गमी फादरांना सांगितलं, आज खराखुरा मला सण वाटतो, आय एम व्हेरी हॅपी. ही जी भक्ती आहे, ही भक्ती जोपर्यंत त्या सेवेत विलीन होत नाही, ही भक्ती या सेवेमध्ये मिसळत नाही. मी देवळाची पायरी चढतो म्हणून दया दाखवली पाहिजे, मी देवळामध्ये गुडघे टेकतो म्हणून नम्र राहिलं पाहिजे, मी हातामध्ये जपमाळ घेतो आणि प्रार्थना करतो म्हणून मी क्षमा केली पाहिजे, मी बायबलचं पान फिरवतो आणि त्यातलं वचन काय आहे ते ग्रहण करतो म्हणून मला प्रेम व्यक्त करता आला पाहिजे. ही धार्मिकता जी आहे ती जोपर्यंत त्या आध्यात्मिकतेमध्ये मिसळत नाही, धार्मिकता आणि आध्यात्मिकता या दोन गाड्यावरती रथावरती आपला जीवन प्रवास सुरू झालेला आहे, तो पहिलं तिरी नेण्यासाठी दोन्ही चाकं त्या क्षणाला तितकी सक्षम आणि मजबूत हवी आहेत. डॉक्टर अभयभंग सुंदर सांगतात, सगळी लोक धावपळीत आहेत, सगळ्यांना प्रवास करायचा आहे, सगळ्यांना ती गाडी पकडायची आहे, सगळ्यांना तो रिक्षा पकडायचा आहे, सगळ्यांना पार्किंग स्लॉटमध्ये गाडी पार्क करून आपली गाडी सुकणार नाही, आपण आपल्या कामाच्या ठिकाणी लेट रिमार्क राहणार नाही. या व्यापामध्ये आपण सगळे गडबडीत धावपळीत प्रवास करतो आणि कामाला जातो आणि परत देखील येतो. कधी कुणीतरी असा अर्धनग्न माणूस आपल्या रस्त्यावरती, प्लॅटफॉर्मवरती, डेपोमध्ये, त्या नाक्यावरती, वेशीवरती पाहायला मिळतो आणि डॉक्टर अभयभंग सांगतात, तुम्ही त्यांच्याकडे बघता, तुम्हाला गाडी पकडायची आहे, थांबलात तर लेट रिमार्क होईल, तुम्ही पाहता, तुम्ही तसेच निघून जाता. त्या क्षणाला स्वतःला सांगायचं, आय हॅव हार्ट प्रॉब्लेम, मला हृदयविकाराचा आजारच झालाय असं समजायचं. बिकॉज आय डोंट फील एनिथिंग, मला काही वाटलं नाही, काहीतरी कृती करण्याची धमक माझ्यात निर्माण झाली नाही. त्या माणसाकडे मी पाहिलं आणि माझ्या संवेदना हलल्या नाहीत. आय हॅव हार्ट प्रॉब्लेम असंच समजायचं. आणि म्हणूनच हे जीवन जे आहे, हे जीवन जगण्याजोगं जे आहे, आणि आजचं शुभवर्तमानाचं उदाहरण आपल्या प्रत्येकासाठी ती प्रेरणा आहे. तुमच्यासाठी फिजिकली वास्तवामध्ये शेजारी कोण आहे तो तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. पण येशू त्या पलीकडे जाऊन आज उत्तम शिमरोनीच्या उदाहरणाद्वारे माझा शेजारी कोण ही संकल्पना ज्यावेळेला तो मांडतोय, आपल्या प्रत्येकाला तो दाखला पाठ आहे, माहिती आहे, कितीतरी वेळा ऐकलाय, कितीतरी वेळा त्याचं सारांश काय ते आपल्याला माहिती आहे. हा प्रश्न आज जुना झाला. हु इज युअर नेबर हा प्रश्न खूप जुना झाला. आपला शेजारी कोण या प्रश्नाचं उत्तर शोधू नका, कारण प्रश्नच मुळात जुना झाला. आज त्या पलीकडे जाऊन सांगा, आय वॉन्ट टू बी युअर नेबर, मला तुझं शेजारी व्हायचं आहे, मला तुला मदत करायची आहे, मला तुझ्यावरती दया दाखवायची आहे, मला तुला क्षमा करायची आहे, माझं जे काय आहे त्याच्यातून मला दानधर्म करायचं आहे, तो तुझ्यासाठी करायचा आहे, मला तुला आधार द्यायचा आहे, मला तुझं सांत्वन करायचं आहे. आय वॉन्ट टू बी युअर नेबर. ही जी धमक लागते ना, मला तुझं शेजारी व्हायचंय, हा सगळ्यात मोठा आधार आहे आपल्या लोकांसाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या श्रद्धेसाठी आणि आपल्या श्रद्धेच्या प्रवासासाठी. आणि म्हणूनच ज्यावेळेला प्रस्तावनेमध्ये मी तो शब्द ऐकला की माझा शेजारी कोण हा प्रश्न आपण चिंतनासाठी घेत असताना, जो माझी वाट अडवतो आणि वाट लावतो तो माझा शेजारी असू शकत नाही हो. जे माझ्या हक्काचं नाही ते मी गुरबाडून घेतलं आहे, त्यावरती इन्क्रोचमेंट केली आहे, तो माझा शेजारी होऊ शकत नाही हो. जे माझ्या हक्काचं मुळात नाही त्यावर मी शिक्कामोर्तब केला आहे,
कागदपत्र बदललेली आहेत आणि ती मी फसवून घेतलेली आहेत, भ्रष्टाचारानं घेतली आहेत, लाचलुचपत देऊन आपल्या पदरात घेतली आहेत, तो माझा शेजारी होऊ शकत नाही हो. ज्याला उत्तम शेंबुरोणी व्हायचं आहे, जे माझ्या हक्काचं नाही, त्याने आज रात्री घरी जाऊन ते परत करायचं. ज्याची वाट अडवली आहे त्याची वाट आज रात्री मोकळी करायची. आपल्यासाठी प्रेरणा आहे आणि मला तुझं शेजारी व्हायचं आहे आणि शेजारी हे बोलून होता येत नाही, जीवन जगण्याच्या शैलीतून ते प्रकट करावं लागतं. एकदा एक बायको ना आपल्या नवऱ्याला सांगते, आपली मेड आहे ना ती दिवाळीसाठी 2-3 दिवस तिच्या मुलीकडे जाणार आहे आणि आपण तिला रजा देऊया. नवरा सुरुवातीला मान्य होत नाही आणि तो मान्य का होत नाही, कारण घरातली कामं कोण करणार, वाकणार कोण, हातात झाडू कोण घेणार, पोछा कोण करणार. बायको खूप कन्व्हिन्स करते, तिचा सण आहे, तिची दिवाळी आहे, तिला तिच्या मुलीकडे खूप वर्षानंतर महिन्यानंतर जाण्याची संधी मिळते, आपण तिला परवानगी देऊया. शेवटी नवरा मान्य करतो. मग बायको दुसरं पिल्लू सोडते, आपण ना तिला बोनस म्हणून 500 रुपये देऊया ना. आणि नवरा सांगतो देर इज नो नीड, देर इज नो नीड. तिला मुळातच आपण रजा देत आहोत आणि त्या रजेचा आपण पगार पण तिला देणार आहोत, तर 500 रुपये द्यायची काही गरज नाही आहे. बायको खूप कन्व्हिन्स करते, इट्स ओके, एक बोनस म्हणून तिचा सण आहे, ती खूप गरीब आहे, आपल्या पोरीकडे चालली, काहीतरी घेऊन जाईल, आपण देऊया ना 500 रुपये. तो मान्य करतो आणि नवरा अशा तोंडाने मान्य करतो, आज संध्याकाळी मी तुझ्यासाठी पिझ्झा मागवणार होतो, आता आपण पिझ्झा नाही खाऊ शकत. त्या 8 स्लाईस होत्या ना त्या आता गेल्या आणि ते 500 रुपये आपण तिला देऊया. तिला दिल्या जातात. ती आपल्या मुलीकडे जाते. 3 दिवसानंतर 4 दिवसानंतर ती परत कामाला येते, आपल्या कामात मग्न असते. आणि तदनंतर हा गृहस्थ जो होता तो तिच्याकडे बघतो आणि सांगतो, तुझी रजा कशी गेली, पोरीकडे तू जाऊन आलीस ना, तुला खूप बरं वाटलं असेल. आणि ती सांगते थँक्यू सो मच, तुम्ही मला 3-4 दिवसाची रजा दिली होती आणि माझ्या मुलीकडे मी खूप चांगल्या पद्धतीने दिवस व्यतीत केले, आता मला खूप बरं वाटते त्यांना भेटून. आणि त्या पलीकडे जाऊन तुमच्या बायकोनं मला 500 रुपये पण दिले होते. आणि नवरा त्या बाईला सांगतो, तुला जर वाईट वाटणार नसेल तर मला एक गोष्ट सांग, या 500 रुपयाचं तू काय केलंस. ती सांगते, जाताना 150 रुपयाचा एक ड्रेस माझ्या पोरीसाठी घेतला, 50 रुपयाची 40 रुपयाची एक डॉल घेतली, 25 रुपयाच्या बांगड्या घेतल्या, 60 रुपये प्रवासाला लागले, 50 रुपयाचा माझ्या जावयासाठी एक बेल्ट घेतला आणि 75 रुपये जे उरले होते ते मी त्यांच्या स्टेशनरीसाठी, नोटबुक वर्कबुकसाठी दिले. 50 रुपयाचं स्वीट घेतलं होतं आणि सण होता म्हणून मी 50 रुपये चॅरिटी केली. सो मेनी थिंग्स. 500 रुपयामध्ये या बाईने एवढ्या गोष्टी केल्या. त्याने सुरुवात केली, त्याला समोर पिझ्झा दिसायला लागला, त्याला पिझ्झाचे 8 तुकडे दिसायला लागले. एक तुकडा त्या ड्रेसचा, दुसरा त्या बांगड्याचा, तिसरा त्या बेल्टचा, चौथा त्या डॉलचा, 5वा त्या स्वीटचा, त्या चॅरिटीचा, नोटबुक वर्कबुकचा, असे 8 तुकडे त्याला दिसायला लागले. आणि त्याने मनात निर्धार केला, लेट मी चेंज द साईड ऑफ द पिझ्झा. पिझ्झा वरून जो असतो ना खूप ज्युसी दिसतो, फुल ऑफ व्हेजीस. तो जर पिझ्झा जर उलट्या बाजूला फिरवला ना पूर्णपणे क्रिस्पी आणि प्लेन असतो.
कधीतरी तो पिझ्झा उलटा करून बघायचा आणि नाण्याची दुसरी बाजू काय आहे ती अनुभवायची. जीवन खूप सुंदर आहे, जगण्याजोगं आहे, ते देखील आपण समर्पित करू शकतो. एक पिझ्झा खाऊन मी एक क्षणाचा, एका दिवसाचा आनंद प्रकट करू शकेन, पण ज्या क्षणाला पिझ्झा मी उलटा करतो आणि त्याची दुसरी बाजू ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला त्यात मला एक गरीब दिसतो, अनाथ दिसतो, उपेक्षित दिसतो, गरजवंत दिसतो आणि कुणाच्या तरी पोटाची खळगी मला दिसते आणि ती भरण्यासाठी माणूस उत्सुक असतो. क्षणभर शांत राहूया. आणि म्हणूनच हा शेजार धर्म जो आहे तो जीवन जगण्याच्या शैलीतून व्यथित करायचा आहे. आज माणसाला माणसाकडे वेळ नाही. पूर्वीसारखी मोठी घरं नाहीत, एकत्र कुटुंब पद्धती नाही. एका हिंदोळ्यावरती 4 पुरुष बसतील, एका पायरीवरती 5 तरुण बसतील, एका ओशरीवरती 3 स्त्रिया बसतील आणि जेवल्यानंतर गप्पा मारतील. हे चित्र आपण आयुष्यात आता पाहू शकणार नाहीत. हे चित्र आपल्या जीवनातून पुसलं गेलं आहे. आणि म्हणूनच आपला जो स्क्रीन टाईम आहे तो बाजूला ठेवायचा आणि माणसासाठी वेळ देण्याचा निर्धार करायचा. ती कृपा आपल्या प्रत्येकाला लाभावी त्या विधात्याकडे प्रार्थना करूया. आपण आपल्या विनंत्या प्रभूचरणी ठेवूया. परमेश्वराच्या उदारतेवर श्रद्धा ठेवून आता आपण आपल्या गरजा आणि विनंत्या फातिमा माऊलीच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे समर्पित करूया. आपला प्रतिसाद गायनात असेल. ख्रिस्त सभेसाठी आपले पोप फ्रान्सिस, सर्व बिशप्स, धर्मगुरू, धर्मभगिनी व प्रापंचिक यांनी मरिया मातेचा आदर्श समोर ठेवून सेवाभावी जीवन जगण्यास व शेजार धर्माचे उत्तम उदाहरण संपूर्ण ख्रिस्त सभेच्या समोर ठेवण्यास त्यांना कृपा व प्रेरणा मिळावी म्हणून आपण फातिमा मातेच्या मदतीने परमपित्याकडे प्रार्थना करूया. प्रभु नेत्यांसाठी प्रत्येक धार्मिक व राजकीय नेत्याने आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडावे व सदैव गरजवंतांच्या मदतीला खंबीरपणे उभे राहावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमपित्याकडे प्रार्थना करूया. प्रभु तुझ करीतो याचना. धर्मक्रमासाठी आपल्या गाव परिवारात व धर्मक्रमात प्रत्येक व्यक्तीला शेजार धर्माची ओढ लागावी, आपल्यामध्ये मदतीची व सहकार्याची वृत्ती जागृत व्हावी म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमपित्याकडे प्रार्थना करूया. प्रभु तुझ करीतो याचना. दुःखी व पीडितांसाठी आपल्या धर्मक्रमात व धर्मप्रांतातील आजारी, वृद्ध, दुःखी व पीडित अशा सर्व गरजवंतांना परमेश्वराची कृपा मिळावी व त्यांना जास्तीत जास्त लोकांकडून मदत व सहकार्य लाभावे म्हणून आपण फातिमा मातेच्या मदतीने परमपित्याकडे प्रार्थना करूया. प्रभु तुझ करीतो याचना. लहान मुलं व तरुण वर्गांसाठी आपण आपल्या धर्मक्रमातील सर्व लहान मुलं व तरुण तरुणींना परमेश्वराची कृपा मिळावी, त्यांचे शैक्षणिक, बौद्धिक, आध्यात्मिक व धार्मिक प्रगती व्हावी, समाजाकडून त्यांची योग्य ती जडणघडण व्हावी म्हणून आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमपित्याकडे प्रार्थना करूया. प्रभु तुझ करीतो याचना.
शांत राहून आपल्या वैयक्तिक गरजांसाठी आपण फातिमा मातेच्या मध्यस्थीने परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करूया. हे स्वर्गातील पित्या, अत्यंत श्रद्धेने आणि विश्वासाने आम्ही आमच्या गरजा व विनंत्या तुझ्या चरणापाशी ठेवल्या आहेत. तुझ्या दयेला अनुसरून तू त्या स्वीकारून घे. आम्हाला तुझ्या स्वर्गीय दानाचा लाभ घडव, ही प्रार्थना प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रिय बंधूंनो, माझं तुमचं बलिदान सर्व सनातन परमेश्वर पित्याने मान्य करावे म्हणून प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही अर्पण करीत असलेल्या दानाद्वारे आमच्या जीवनात बदल घडवून आण. तुझ्या पुत्राच्या दिव्य रहस्याद्वारे त्याने अभिवचन दिलेल्या सार्वकालिक जीवनात सहभागी होण्यास आम्हाला पात्र कर. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वर, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे मी तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ती योग्य आणि तारणदायक आहे. आज आम्ही धन्य कुमारी मरियेचा सन्मान करीत आहोत. या शुभ दिनी आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावेत, तुझ्या नावाचा गौरव करावा हे आमचे कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्यानं तुझा एकुलता एक पुत्र जगाचा सार्वकालिक प्रकाश आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे ती कुमारी माता बनली. ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगान गातात. सर्व सत्ता तुझ्यासमोर नतमस्तक होतात. सर्व अधिसत्ता तुझ्यासमोर भयकंपित होतात. स्वर्ग, स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफीन मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून नम्रपणे स्तुतिगीत गातो. जय
नामांतरा पावन 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 तमरे शक्तिशाली तू प्रभुवरा प्रभुवरा. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू गम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त व्हावे व त्यावर दबवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वच्छने दुःख भोगाला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिल्याने म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य हे प्रभू तू पुन्हा येईपर्यंत आम्ही तव मृत्यूची घोषणा करीतो आणि तुझे पुनरुत्थान जाहीर करतो. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास, तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्ताचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याद्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रपणे विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधुभगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह आणि ख्रिस्ता ठाई हे सर्व समर्थ देवपित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. तारणाऱ्याची आज्ञा त्याची ईश्वरी शिकवणूक याने प्रेरित होऊन आम्ही ध्येयपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडो. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडो असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता आणि विवेचनापासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषिदास म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा. तिला तुझ्या इच्छेनुसार शांती वैक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकास शांती वंदन करूया.
हे पहा परमेश्वराची कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनात बोलावण्यात आलेले धन्य
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, या ख्रिस्त शरीर विधीमध्ये आम्ही ख्रिस्ताच्या मृत्यूच्या आणि पुनरुत्थानाची घोषणा केली आहे. त्याच्या यातनेत आम्हा प्रत्येकांना सहभागी कर. त्याच्या सार्वकालिक आनंदात आणि जीवनात आम्हाला सहभाग मिळू दे. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. फातिमा मातेच्या नोवेनाची प्रार्थना. हे अतिपवित्र फातिमा माते, आम्ही सर्व भाविक तुझ्या भक्तिभावानं सन्मान करण्यासाठी या पवित्र मंदिरात एकत्र जमलो आहोत. हे आमच्या आश्रयदाते माते, तू देत असलेल्या या सर्व प्रकारच्या दानाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो व तुझ्याप्रमाणे देवाच्या शब्दाला होकार देऊन नम्रपणे तो स्वीकारून देवावर, तुझ्या पुत्रावर व तुझ्यावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वागण्याचे वचन देतो. नीतिमूल्यांचा आमच्या जीवनात विसर पडू दे. ऐहिक जीवनापेक्षा आध्यात्मिक जीवनासाठी आम्ही अधिक झटावे पण तू आम्हाला मदत कर. हे कृपापूर्ण माते, तू आमची रक्षक आहे. जेव्हा आमच्यावर अनेक संकटे येतात तेव्हा आम्ही दुःखाने पीडित होतो, जीवन नकोसे वाढते, तेव्हा तू आमच्याजवळ उभी राह. तुझ्या कृपेची नजर आम्हावर ठेव व प्रत्येक संकटातून आमचा बचाव कर. हे फातिमा माऊले, देवाची आई, आमच्या माते, फातिमा येथील धार्मिक, स्वचल, पापभीरू व प्रामाणिक अशा 3 मुलांना तू दर्शन दिलेस. त्या दर्शनाद्वारे संपूर्ण ख्रिस्त सभेला तू प्रार्थनेचा आणि प्रायश्चित्त करण्याचा संदेश दिलास. जगात शांतता प्राप्त करण्यासाठी व स्वर्गातील सार्वसारिक सुख मिळविण्यासाठी माणसाने कसे वागावे हे त्या संदेशाद्वारे तू आपल्याला शिकविलेस. म्हणून आमच्या प्रत्येकाच्या कुटुंबात कौटुंबिक रोजरीची प्रार्थना नित्य नेमाने म्हटली जावी. आमचे जीवन येशू ख्रिस्ताच्या प्रकाशाने भरून जावे. आम्ही दुर्व्यसनात दूर राहावे व चांगले मरण यावे पण तू आम्हाला आशीर्वाद दे. हे माते, तुझ्याजवळ विनंती करणाऱ्या तू कधीच रिकाम्या हाताने पाठवित नाहीस, यावर विश्वास ठेवून आम्ही प्रार्थना करतो. आमची विनंती मान्य कर. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हे फातिमा माते, आम्हासाठी विनंती कर. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हावर राहो. सहा मिसा संपली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या पॅरिसमध्ये फातिमा मातेच्या नवेण्यासाठी आलेल्या सर्व भाविकांचे आम्ही स्वागत करतो. खास करून बाहेरच्या पॅरिसचे जे लोक आले आहेत त्यांचं स्पेशल स्वागत. मला सांगण्यास आनंद वाटतो की आतापर्यंत आपल्या पॅरिसमध्ये 450च्या वरती लोक येऊन गेलेले आहेत. म्हणजे काही लोक येत आहेत पण पहिल्यांदा 450 लोक येथे येऊन गेलेत. आता तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं कळलं? रोजरी. म्हणून आता जे नव्याने आलेले आहेत त्यांच्यासाठी खास स्पेशल फातिमा माऊलीचा आशीर्वाद केलेली रोजरी तुम्हाला मिळेल. ती तुम्ही सॅक्रिस्ट्रीमधून गोळा करायची आहेत. आपण फातिमा माऊलीचे किचन बनवलेले आहेत. एका बाजूने पिक्चर आणि दुसऱ्या बाजूने प्रार्थना, नव्यानाची प्रार्थना, ते देखील किचन आपल्याकडे उपलब्ध आहेत. हा शेवटचा लॉट आहे आणि म्हणून आता आपण आणखी प्रिंट करणार नाहीत. तर तुम्हाला घ्यायचे असेल एक 25 रुपये आणि 100 रुपयाला 5 तर घेऊ शकता. म्हणजे प्रिय बंधू भगिनींनो,
मला माहिती नाही, परंतु काही लोक मला सांगतात प्रार्थना करण्यासाठी, आणि मी देखील तसं तळमळीने प्रार्थना करतो. आणि मला माझा स्वतःचा अनुभव सांगायचा आहे. एका तरुणाने म्हणजे त्याच्या आईने मला फोन केला होता, फादर तुम्ही माझ्या मुलासाठी प्रार्थना करा. आणि मी त्या आईला सांगितलं की फातिमा माऊली फार प्रभावशाली आहे, तुझ्या मुलाला नोकरी मिळेल. आणि काल मला त्या व्यक्तीने फोन केला आणि सांगितलं, फादर माझ्या मुलाला नोकरी मिळाली, आणि तीसुद्धा रिलायन्स कंपनीमध्ये, चांगल्या कंपनीमध्ये. आणि म्हणून मला सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या मनात जे हेतू आहेत, जेव्हा वेळ दिला जातो सातत्याने प्रार्थना करा. ही रोजरी पॉवरफुल आहे. आज रोजरीचा आपण सण साजरा करतो. फादर रॉबर्ट आणि आम्ही एक ध्येय ठरवलेलं आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये ही रोजरी म्हटली जावी, कारण रोजरी आपल्याला एकत्र ठेवते. आज फादर प्रदीप फार सुंदर प्रवचन दिलं. त्याने सुरुवातच अगदी झकास केली, सुरुवातपासून शेवटपर्यंत. पोप बेनेडिक्ट आणि संपूर्ण ख्रिस्तीसभेला एक प्रश्न विचारला की माझा शेजारी कोण? आणि पोप महाशय सांगतात, माझा शेजारी कोण? ज्याला माझ्या मदतीची गरज आहे. आणि आज फादर प्रदीपने उत्तर दिलेलं आहे. काय सांगितलं? की मला शेजारी व्हायचं आहे. किती जण तयार आहेत? मला शेजारी व्हायचं आहे. मला वाटतं चुलण्यामध्ये असे सगळे तयार झाले, आपले सगळे प्रश्न मिटतील ना? बघा, हा प्रश्न जर आपण घेतला आणि सगळे तयार झाले तर एक बघा कसं चुलणं एकदम फुलेल. फार सुंदर संदेश फादर प्रदीपने दिलेला आहे. फादर प्रदीप हुशार आहेत आणि अगदी त्यांची शब्दफेक देखील तेवढीच पॉवरफुल आहे. आणि त्यांच्या परिचयामध्ये सांगितलं की ते नुसते प्रिन्सिपल नाहीत, तर ते प्रिन्सिपलचे प्रिन्सिपल आहेत. बरोबर ना? डायसिसमध्ये जे एज्युकेशन बोर्ड आहेत त्याचे ते डिरेक्टर आहेत. सगळे प्रिन्सिपल ते एकत्र बसतात आणि जणू काही डिरेक्शन त्या बोर्डद्वारे ते केलं जातं. आज आपल्याकडे सुंदर प्रवचन दिल्याबद्दल आणि इतक्या लांबून आल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. गॉड ब्लेस. आता आपले व्हॉलंटियर आहेत, त्यांनी काही सजेशन सांगितलं की फादर आज शेजारचा विषय आहे, तर आपल्याला काही शेजारी हवे आहेत. कधी कधी खुर्च्या इथून तिथे घेतल्या जातात, तर तुम्ही खुर्चीत बसल्यानंतर तिथेच टाकू नका, तर खुर्च्या एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करा किंवा इथे आणण्याचा प्रयत्न करा. बरोबर? तर शेजारी होण्यासाठी पुष्कळ संधी आहे आपल्याला, पॅरिसमध्ये आणि घरात आणि आजूबाजूला. ओके, गॉड ब्लेस यू. तव चरणी गे,
आशिया